अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मागच्या वेळेस आपण तिसरा अध्याय सुरू केला होता आणि तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर 2 श्लोक पाहिले आपण। ज्या प्रश्नामध्ये मुख्य जो भाग आहे तो कर्म आणि ज्ञान या दोन्हीमध्ये काय श्रेष्ठ आहे असा हे प्रश्नाचं स्वरूप आहे। आणि जर ज्ञान जर श्रेष्ठ असेल तर कर्म करण्याकरता तू माझी योजना का केलीस असं हे प्रश्नाचं स्वरूप आहे। आणि माझ्या बुद्धीला ह्या सगळ्या गोष्टीमुळे भ्रम झालेला आहे आणि त्यामुळे कल्याण कशामध्ये आहे माझं असं एक काहीतरी निश्चित स्वरूप मला तू सांग, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता त्यांनी। आणि भगवंतांनी उत्तर जे दिलं त्याचे आपण 3 श्लोक घेतले। त्याच्यामध्ये पहिल्यांदा भगवंतांनी सुरुवात अशी केली की कर्मयोग आणि ज्ञानयोग असे 2 मार्ग निश्चितच आहेत, 2 निष्ठा आहेत, ज्याच्यामध्ये कर्मयोगाच्या माध्यमातून म्हणजे कर्म करण्याच्या माध्यमातून हा कर्मयोग सिद्ध होतो आणि ज्ञानप्राप्ती झाली सद्गुरूकडून तर सांख्ययोग सिद्ध होतो। अशा ह्या 2 निष्ठा आहेत। अशा जरी 2 निष्ठा असल्या तरीही त्यामुळे कर्माला टाळता येणार नाही। 2 स्वतंत्र जरी निष्ठा असल्या तरी त्यामुळे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा जो काही विषय मांडला, ज्ञान हे श्रेष्ठ आहे आणि ज्ञान श्रेष्ठ असल्यामुळे कर्माचा त्याग केल्यास काय बिघडतं असा जो प्रश्न विचारला, तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना ह्या 2 जरी निष्ठा असल्या तरी कर्माचं आचरण केल्याशिवाय योग प्राप्त होऊ शकत नाही हे पहिलं विधान केलं त्यांनी। योगाची जर प्राप्ती करायची असेल तर कर्माचं आचरण केल्याशिवाय योग प्राप्त होऊ शकत नाही। आता ह्याच्यामध्ये निष्कर्मता हा शब्द वापरला त्यांनी। निष्कर्मता नैष्कर्म्य हा शब्द वापरत असताना त्या ठिकाणी अनासक्ती, निष्काम भाव आणि निरंकारी स्थिती असं हे वर्णन आहे। कर्म करत असताना कर्म केल्याशिवाय नैष्कर्म्य प्राप्त होते। नैष्कर्म्य प्राप्त होण्याकरता कर्मच सोडलं तर नैष्कर्म्य प्राप्त होऊ शकेल असा जो त्याचा समज आहे ना, तर तो समज दूर करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की नैष्कर्म्य म्हणजेच अनासक्ती किंवा निष्काम भाव हा निर्माण होण्याकरता सुद्धा कर्म केल्याशिवाय पर्याय नाही आहे। कर्म हे तुला करावंच लागेल। आणि याचं दुसरं एक कारण असं सांगितलं की कुठलाही मनुष्य हा एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही। म्हणजे एखाद्याने निश्चय जरी समजा केला असं गृहीत धरा की आपल्याला काहीच कर्म करायचं नाही, तरी कर्म नावाची जी गोष्ट आहे हे एखाद्याच्या ठरवण्यावरून होऊ शकत नाही। ठरवणं न ठरवणे हा विषय कर्माचा नाही आहे। मग कर्माचा विषय काय आहे? कर्म ची उत्पत्ती कुठून होते? तर कर्माची उत्पत्ती ही प्रकृतीच्या त्रिगुणातून होते। प्रकृतीमध्ये जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण जे आहेत हे परस्परांमध्ये समन्वयित होऊन हे क्रीडा करत असतात। त्यामुळे अहंकार असल्यामुळे मनुष्याला असं वाटतं की आपण ठरवू की आता कर्म करायचं नाही आणि त्यामुळे आपण जर ठरवलं तर कर्म हे करणं बंद होईल। तर असं होऊ शकत नाही। कर्माची उत्पत्ती कुठून आली? तर माणसाच्या अहंकाराच्या माध्यमातून किंवा त्याच्या ठरवण्याच्या माध्यमातून नाही आली ती, तर ती प्रकृतीच्या त्रिगुणातून आलेली आहे। त्यामुळे प्रकृतीपासूनच जे गुण आहेत आणि त्या गुणाला हा मनुष्य खरं सांगायचं म्हणजे आसक्त झालेला आहे। त्या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये मनुष्य जो आहे तो हे त्रिगुण आणि या त्रिगुणातल्या क्रीडा ह्या आपल्याच आहेत असा तो आसक्त झालेला आहे। आणि आसक्तीमुळेच त्याला असं वाटतं की हे आपल्या हातात आहे आणि त्या आसक्तीमुळेच तो परतंत्र झालेला आहे। गुणामध्ये जी आसक्ती आहे ही आसक्ती माणसाला काय होतं की हा देह माझा आहे, हा मी देह आहे, या देहातून मी असं करतो आणि मी असं करत नाही, किंवा मला असं करायचं आणि मला असं करायचं नाही, हे जे काही तो ठरवतो ना, हे ठरवणं म्हणजेच अज्ञान आहे, आसक्ती आहे.
आणि या आसक्तीमुळे तो परतंत्र झालेला आहे. त्या पारतंत्र्यामुळे गुणगुणामध्ये क्रीडा करत असताना त्या क्रीडा ज्या आहेत त्या क्रीडामध्येच तो हा परवश झालेला आहे, परतंत्र झालेला आहे. आणि त्यांनी ठरव हे कर्म घडतच आहे. त्यामुळेच 5व्या श्लोकामध्ये जे आपण मागच्या वेळेस पाहिलं तर 5व्या श्लोकामध्ये जे सांगितलं की कुठलाही मनुष्य हा निस्संदेहपणे क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि प्रकृतीपासून जे गुण उत्पन्न होतात त्या गुणामध्ये परतंत्र झालेला मनुष्य हा कर्म करण्यास भाग पाडला जातो, असा त्या 5व्या श्लोकाचा अर्थ आहे. तर त्याचा थोडा सखोल अर्थ आपण बघूया की पहिल्यांदा मनुष्याच्या त्रिदेहामध्ये त्रिगुण नेमके कुठं आहेत याचा आपण पहिल्यांदा विचार करू. की माणसाचे 3 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. मागे आपण पाहिलं तर स्थूल देह पंचमहाभूतात्मक आहे, सूक्ष्म देह हा त्रिगुणात्मक आहे, आणि कारण देह जो आहे तो हा पंचतन्मात्रात्मक आहे. प्रकृती ही अशी बनलेली आहे, आपल्याला जे 3 देह आपण प्राप्त केले ते धारण केले आणि जो जीवभाव निर्माण झाला, तर या 3 देहामध्ये नेमकी क्रियेचं स्थान, कर्माचं स्थान कुठं आहे? तर कर्माचं स्थान आहे अंतःकरणामध्ये. आपण बाहेर हातापायाने क्रिया करतो, पण हे बाह्य दर्शन आहे, त्याचं मूळ कारण कुठे आहे हुडकून काढा. मूळ कारण जे आहे अंतःकरणामध्ये आहे. आणि या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे 4 त्याचे जे अंतःकरणाचे जे अंग आहेत, ह्या 4हीमध्ये जे आहेत ना हे त्रिगुण कार्य करतात. मन हे त्रिगुणात्मक आहे, मनामध्ये पंचमहाभूताचं नाही मन बनलेलं. बुद्धी ही त्रिगुणात्मक आहे, अहंकारसुद्धा त्रिगुणात्मक आहे, आणि चित्तावर उठणाऱ्या सगळ्या वृत्ती आहेत ह्या त्रिगुणात्मक आहेत. तेव्हा या अंतःकरण चातुष्टयामध्ये हे जे त्रिगुण आहेत ना, हे त्रिगुण जे आहेत हे परस्परांमध्ये क्रीडा करतात. म्हणून बुद्धीमध्ये असा काही वेळेला निश्चय होतो की आपल्याला हे करायचं आहे, आणि मग आपण करतो. ते बुद्धीत निश्चय होतो पहिल्यांदा. मनामध्ये अशी संवेदना निर्माण होते की हे मला पाहिजे, असं मिळालं तर मला सुख निर्माण होईल. ही जी त्याची जी काय संवेदना आहे ही मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे कर्माचं जर मूळ कुठं असेल तर जे भगवंताने सांगितलं की कर्म जे आहे ह्या प्रकृतीतून निर्माण होतं, आणि प्रकृतीतल्या त्रिगुणातल्या क्रीडेने कर्म निर्माण होतं. तर आपल्याला जो कर्माचा अनुभव येतो तो नेमका कुठे होतो, तर तो अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरणामध्ये त्रिगुण क्रीडा करत असतात, आणि ह्या त्रिगुणाच्या क्रीडेमधून कर्माचा उद्भव होत असतो. तर पहिलं त्याच्यातली बाजू बघा तुम्ही. आणि मग ही आपल्या हातात आहे का की मनाने कुठला विचार करावा हे मनुष्य ठरवून त्याच्यामध्ये विचार येतो का? सर्वसाधारणपणे अनुभव असा येतो की आपल्याला नेमकं जे नको आहे ते मनात येत असतं. आपल्या ठरवण्यावर काहीच अवलंबून नाही. आपली बुद्धी कधी दुर्बुद्धी होईल, कधी सुबुद्धी होईल हे सांगताच येत नाही. अहंकारामध्ये कोणत्या कोणत्या संवेदना कशा निर्माण होतील हे माणसाच्या ठरवण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. आणि चित्तवृत्तीवर जर सांगायचं झालं ते तर इतकं म्हणजे गूढ आहे की चित्तावर कारण देहातून निर्माण होणाऱ्या या सगळ्या वृत्तिकार जे गोष्टी, विकार आणि विचार जे आहेत हे कधी, केव्हा आणि कसे निर्माण होतील हे माणसाच्या पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर आहे. तेव्हा मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार हे अंतःकरण चातुष्टयामध्ये त्रिगुणाच्या ज्या क्रीडा चालू आहेत ते माणसाच्या ठरवण्याच्या पलीकडचे आहेत. म्हणजेच तो मनुष्य परतंत्र झाला, ठरवण्याच्या पलीकडे आहेत. आणि तरी पण तो विवश होतो. जे अंतःकरणामध्ये जे भाव निर्माण होतात, ज्या संवेदना निर्माण होतात, जे काही निर्णय घेतले जातात, आणि ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी ह्या अंतःकरण चातुष्टयामध्ये ज्या निर्माण होतात ना, त्या अंतःकरण चातुष्टयामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टी ह्या मनुष्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत. परतंत्र जो शब्द, अवशः हा जो शब्द वापरला की नाही, तर अवशः हा जो शब्द वापरला, परतंत्र हा शब्द वापरला, हा परतंत्र का झाला याचे 2 गोष्टी आहेत. मनुष्य परवश किंवा परतंत्र का होतो? पहिली गोष्ट म्हणजे तो प्रकृतीत आसक्त आहे म्हणून परतंत्र आहे, मूलभूत कारण. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या अहंकाराने जेव्हा तो ठरवतो ना की मला असं करायचं किंवा असं करायचं नाही, मी कर्म करणार नाही किंवा मी हे कर्म करणार आहे, हे जे त्याचं ठरवणं फोल आहे. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या चित्तवृत्ती निर्माण होतील, त्याच्या मनामध्ये कोणत्या संवेदना निर्माण होतील हे त्याच्या ठरवण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणून तो परतंत्र आहे. भगवंताने काय म्हटलं की प्रकृती जी आहे ही गुणही अवशः. तर गुण जे आहेत
हे प्रकृतीमध्ये क्रीडा करत आहेत आणि अवशः म्हणजे तो परतंत्र आहे त्या बाबतीत. तेव्हा हे जे त्रिगुणाच्या क्रीडा ज्या चालू आहेत ह्या अंतःकरणामध्ये ज्या अखंडपणे चालू आहेत, म्हणजे तुम्ही ठरवा का ठरवू नका, अंतःकरण जे आहे हे अखंडपणे क्रिया चालू आहे आणि त्याचा प्रभाव कुठे कुठे दिसतो तर आपल्याला स्थूल देहामध्ये दिसतो. किती वेळेला नकळतपणे पाय वळतात आपले, नंतर थोड्या वेळानं करतं की अरे आपण इकडे कुठे चाललो, आणि तो मनाने ठरवलं, बुद्धीने निर्णय घेतलेला असतो, मनात संवेदना असतात की इथे जायचं आहे म्हणून, म्हणजे पाय तिकडे वळाले. म्हणजे शरीर जे आहे ना स्थूलदेहाच्या पातळीवर अवयव जे काम करत असतात की नाही ते मनबुद्धी चित्त अहंकाराच्या अनुसार काम करत असतात आणि मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये त्रिगुणात्मक क्रीडा ह्या तुमच्या अहंकाराच्या पलीकडे आहेत, त्या घडत असतात. म्हणून परवश आहे मनुष्य. आणि तो जो म्हणाला ना की मी कर्म करणार नाही, ते हे म्हणणं फोल आहे. आता आणखीन काही स्वयंभू क्रिया बघू आपण की ज्या क्रिया ज्या आहेत ह्या माणसाच्या ठरवण्याच्या पलीकडे आहेत. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर श्वासोश्वास. मनुष्य म्हणेल की नाही आता आजचा दिवस मी श्वासोश्वास घेणार नाही, ठरवून उपयोग नाही, श्वासोश्वास चालेल, जीवन जोपर्यंत आहे श्वासोश्वास चालत राहील. आपल्या स्थूल देहामध्ये सुद्धा ज्या काही प्रक्रियामध्ये म्हणजे 5 संस्था ज्या कार्य करतात त्या संस्थासुद्धा ते तुमच्या ठरवण्यावर कार्य करत नाहीत. एकदा पदार्थ खाल्ला ना की अन्न हे पचवायचं का नाही पचवायचं हे तुमच्या ठरवण्याकडे नाही आहे, काहीच उपयोग नाही. हृदयाचं स्पंदन कसं चालावे तुमच्या ठरवण्याचा विषय नाही आहे. मनामध्ये कुठेतरी तीव्र संवेदना झाली, संताप आला, क्रोध आला की हृदयाचं स्पंदन वाढतं, तुमच्या ठरवण्यावर अवलंबून नाही आहे. म्हणजे अशा किती क्रिया आहेत की ज्या स्थूल देहामध्ये आणि सूक्ष्म देहामध्ये ह्या क्रिया ज्या आहेत ह्या तुमच्या ठरवण्याच्या पलीकडे आहेत. मग अशा वेळेस अर्जुनाने म्हटलं की बाबा हे समजा ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ आहे, तर मग हे कर्म का करावं आपण, हा प्रश्न किती म्हणजे संदर्भरहित आहे. म्हणून भगवंत म्हणतात अरे तुझ्या ठरवण्याने काही उपयोग नाही आहे. असा माणसाचा एकही क्षण नाही आहे की जो क्षण तो ठरवू शकेल की आता कर्म नाही करायचं. प्रत्येक क्षण जो आहे हा क्रियेने युक्त आहे आणि ती जी क्रिया आहे ती अंतःकरणामध्ये घडणाऱ्या त्रिगुणात्मक क्रीडेशी संबंधित आहे. म्हणून तुम्ही थोडंसं जरा चिंतन केलं ना आपल्याच मनाचं, आपल्याच बुद्धीचं, आपल्याच अहंकाराचं आणि आपल्याच चित्तावर उठणाऱ्या वृत्तीचं, तर तुम्हाला असं एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या मध्ये अंतःकरणामध्ये चालल्या आहेत ना हे आपल्या ठरवण्याच्या पलीकडे आहेत. आणि ह्या सगळ्या गुणात्मक क्रीडा जे चालू आहेत ना त्या क्रियाप्रधान आहेत. म्हणून त्याला करण म्हटलं आहे ना. आपण काय शब्द वापरला, अंतःकरण आणि बहिःकरण. करण म्हणजे काय, करण म्हणजे ज्याच्यातून क्रिया निर्माण होतात. अंतःकरण हा जो शब्द आहे ना, करण म्हणजे ज्याच्यातून क्रिया निर्माण होतात त्या तत्वाला करण असं म्हटलेलं आहे. बहिःकरण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे बहिःकरण आहेत. हे बाहेर प्रगट होणाऱ्या क्रिया ह्या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाच्या प्रेरणेने मनुष्याच्या 5ही अवयवामध्ये होतात. या क्रियासुद्धा कशा आहेत माहिती का, या त्रिगुणाने निर्माण केलेल्या आहेत. जे त्रिगुण सत्वगुण प्रधान जेव्हा अंतःकरण होतं त्यावेळेस त्याच्या देहातून जे काही उद्भव होतो तो सगळ्या त्या क्रिया ज्या आहेत हे सत्वगुण प्रधान असतात. चेहरा प्रसन्न असतो. मनुष्य ज्ञानी असला की त्याच्या चेहऱ्याचं समाधान तृप्ती जी आहे हे दिसायला लागते, बरोबर दिसायला लागते. तो सत्वगुण त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. एखादा क्रोधित झाला एकदा की बाबा नाही हे माझ्याप्रमाणे झालंच पाहिजे असा आग्रही स्वभावाचे जेव्हा माणसाच्या चेहऱ्यावर अशी अप्रसन्नता असते, क्रोध दिसायला लागतो, उद्वेग दिसायला लागतो. तर हा रजोगुण जो आहे ना हा रजोगुण त्याच्या ठरवण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे तो ठरवतच नाही, ताबडतोब त्याला असा राग आलेला असतो. एखादी घटना मनाच्या विरुद्ध झाली ना की त्याला असं योजना करायची गरज नाही, तत्क्षणी त्याला क्रोध येतो. तो क्रोध जो आहे तो रजोगुण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायला लागतो. म्हणजे अंतःकरणामध्ये गुणक्रीडा होते आणि बाहेर स्थूल पंचमहाभूतामध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो. हे माणसाच्या ठरवण्याच्या पलीकडे आहे. तेव्हा तू असं काही ठरवू नकोस बाबा की कर्म करायचं नाही किंवा कर्म श्रेष्ठ आहे का ज्ञान श्रेष्ठ आहे, आणि ज्ञान जर श्रेष्ठ असेल तर कर्म करण्याची काय गरज आहे. हा जो तुझा प्रश्न अप्रस्तुत आहे. या क्रिया ह्या अखंडपणे नेहमी चालूच असतात आणि प्रकृतीमधल्या ह्या क्रीडा ह्या परवशपणे मनुष्य ह्या त्या करत असतो. तो असा हा 5वा श्लोक आहे. आता त्याच्या पुढचं आपण बघूया की 6व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे
की कर्मेंद्रियाणि संयम्य यः आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विभूढात्मा मिथ्याचारः सह उच्यते. मूढबुद्धीचा मनुष्य सर्व इंद्रियांना जबरदस्तीने वर रोखून जो मनाने त्या इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत असतो तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. आता काही वेळेला असं दिसतं ना की जसं अर्जुनाने जी भूमिका सांगितली ना की मी कर्म करणार नाही, आणि मग काही वेळेला काय होतं की असं भगवद्गीतेचे प्रवचन ऐकले की नाही आपल्याला आता कर्म जे आहे ते करायचे नाहीत, आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपण निरीच्छ झालो आहे हे आपण ठरवायचं की काहीच नाही, आता मला काही कुठल्याही प्रकारची माझी इच्छा राहिलेली नाही. मग आता एकदा आपण असं लोकांना सांगितलं की नाही माझ्याकडे काही आता इच्छा नाही, मी पूर्ण तृप्त आहे, मी पूर्ण आनंदी आहे, मला पूर्ण ज्ञान झालेलं आहे, असं एकदा जाहीर केलं की नाही एखाद्या माणसाने की मग तसं त्याला ते वागावं लागतं, मग तसं त्याला दाखवावं लागतं ना पुष्कळ की तो ज्ञानी आहे. मग त्याला ज्ञानाशिवाय तो काय बोलायचं नाही हे ठरवत होतो. काय तो म्हणतो मला आता कोणत्याही प्रकार, विशेषतः वृद्धावस्थेमध्ये मनुष्य गेला ना की तो म्हणतो नाही माझ्या आता काही इच्छा नाही, सगळं फक्त परमेश्वराची अनुसंधान एवढंच आहे. अरे पण तुला विचारलं होतं का मी तुझ्या इच्छा आहेत की नाही, पण विचारो का न विचारो तो सांगत असतो माझ्या काही इच्छा राहिल्या नाहीत. त्याला कोणी विचारलेलं नाही की बा तू अनुसंधान ठेवलं आहे का नाही ठेवलं आहे, तो विचारो का न विचारो, पण तो सांगत असतो माझं अनुसंधान सारखं चालू आहे, तुमचं चालू नाही आहे माझं चालू आहे. काही वेळेला नामस्मरण करणाऱ्या माणसांचं मी पाहिलेलं आहे की ते सारखं म्हणत असतात तुम्ही नाम घेता की नाही, आम्ही नाम घेतो, अखंड आम्ही नाम घेत असतो, तुम्ही घेत नाही तुम्ही पण नाम घ्या, असे सांगणारे काही लोक असतात. काय आणि ते सारखं म्हणत असतात का बाबा तुमचं काय चाललं आहे, काही नाही अनुसंधान चालू आहे, अखंड अनुसंधान चालू आहे. मग काही इच्छा वगैरे नाही, काही इच्छा नाही, आता आम्ही निरीच्छ झालो. अशा व्यक्तीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हा श्लोक जेव्हा आहे तो फार गांभीर्याने तिथे लागू पडतो असं लक्षात येतं की जेव्हा तो वारंवार सांगत असतो ना की माझ्या काही इच्छा नाहीत, तेव्हा समजून घ्या की इच्छा कुठेतरी मध्ये दबलेल्या आहेत. जेव्हा तो इच्छेचा उहापोह करतो की नाही, म्हणजे विचारलेलं नाही तरी पण उहापोह करत असतो सारखे, मग कोणत्या इच्छा नाही त्याची पण यादी सांगू शकतो तो. हे सुद्धा पहा गंमत, ही माझी इच्छा राहिली नाही, ही पण राहिली नाही, गोड खाण्याची इच्छा नाही राहिली, आता तिखट खमंगसुद्धा मला खावंसं वाटत नाही, सगळं सांगायला लागतं, यादीची यादी सांगतो तो. ही इच्छा नाही, ती इच्छा नाही, ती इच्छा नाही, हे सगळं सांगत असतो. हे सांगताना त्या इच्छेचं स्मरण होत असतं. ही मोठी गंमत आहे. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस ज्ञान मिळतं की नाही तेव्हा ज्ञानाचा जो पहिला टप्पा आहे ना तो इतका विचित्र असतो की तो कुठेतरी सांगावासा वाटतो त्याला, आणि तो सांगत असताना तो निरीच्छ आहे, त्याला त्याचं मन जे आहे त्या मनाने त्या सर्व इच्छेवर पूर्ण त्याने नियंत्रण मिळवलेलं आहे, आणि आता त्याला तो पूर्ण तृप्त आहे, पूर्ण आनंदी आहे. जी व्याख्या पुस्तकात ग्रंथात वाचलेली असते की नाही ती पूर्ण पाठ केलेली असते, आणि पाठ केलेली जी आहे ती जशीच तशी अशी आपल्याला मिळालेली आहे असं सांगण्याचा प्रयत्न होत असतो. पण दुर्दैवाने काय माहिती का की अशा प्रकारे इंद्रियावर मनाने नियंत्रण करण्याच्या प्रयत्नामध्ये हे सगळ्या ज्या इच्छा असतात की नाही ह्या सर्व इच्छा ज्या आहेत ह्या अंतःकरणामध्ये मात्र घोळत असतात. त्या ठिकाणी सारखं त्याचं भ्रमण चालू असतं, आणि तुम्ही कर्म जरी नाही केलं तरी मनामध्ये ते भ्रमण चालू आहे, आणि ते भ्रमण इतक्या जोरात असतं की जर काही वेळेला काही प्रसंग जर घडला ना तर तो उफाळून त्याचं बाहेर येतं तेव्हा. म्हणजे त्यावेळेस त्याला सांगायची गरज नाही आहे की माझी इच्छा आहे का नाही, ती इच्छा दिसतेच त्याच्या कृतीत. कारण काय ती स्वाभाविकता नाही, ती सहजता नाही, ती निरंकारी स्थितीच निर्माण झालेली नाही. पण तो प्रयास चालू आहे, प्रयास अशा रीतीने चालू आहे की मनाने सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नियंत्रित करतो आहे, आणि मग परिणाम काय होतो, परिणाम होतो दंभ निर्माण होतो. म्हणून आपण पाहतो की साधारण मनुष्य हा कमी जास्त दंभ करतो, पण तो म्हणतो बा नाही माझ्यामध्ये विकार आहेत, अहंकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परमेश्वरा माझे आहे दूर कर, म्हणून तो वारंवार परमेश्वरासमोर लीन होत असतो. पण जे अतिविद्वान असतात ना ते मात्र म्हणतात की माझा अहंकार गेला, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, मी निरहंकारी झालो. त्या वाक्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या बघ. ते वाक्यच असं आहे की त्या वाक्यामध्ये अहंकार गेला का नाही गेला हे सिद्ध होतं त्यातून. अशा रीतीने तो दंभ जो आहे हा दंभ त्याच्यातून व्यक्त होत असतो. थोडं सूक्ष्मपणे पाहावं लागतं, आणि मग जो मी कर्म करत नाही असं म्हणणार आहे ना त्याचीच ही स्थिती आहे.
अहो विहित कर्माची योजना पुढच्या श्लोकामध्ये दिलेली आहे की विहित कर्म का सांगितलं की त्याला जे आहे ना हे चक्र आहे, सृष्टीचं चक्र आहे की पहिल्यांदा त्रिगुण आहेत, पहिल्यांदा तन्मात्रा आहेत, त्या तन्मात्रातून विषयाची निर्मिती आहे, त्या विषयाच्या निर्मितीचं पुढे त्रिगुणामध्ये रूपांतर आहे आणि त्या त्रिगुणामध्ये जी क्रीडा होते त्यामध्ये एखाद्या गुणाचं आधिक्य होतं आणि त्या एखाद्या गुणाच्या आधिक्यामध्ये पंचमहाभूतामध्ये तो प्रवेश करतो आणि पंचमहाभूतामध्ये त्या गोष्टी व्यक्त होतात आणि त्या व्यक्त झाल्या की त्या संपतात. म्हणजे हे चक्र आहे, डिसिपिएशन ज्याला आपण म्हणतो ना आपण, की निर्माण होणे आणि त्या पुढे त्याचं पूर्णपणे ह्या असं म्हणतात विलिनीकरण होणे. हे जर झालं तर ते संपेल ना, ते तिथल्या तिथे जर घोटाळत राहिलं की नाही तर ते संपणारच नाही ना. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये तो काय म्हणतो माहिती का, यह तू इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. हे अर्जुना, जो पुरुष मनाच्या योगे इंद्रियांना वश करून घेऊन अनासक्त होऊन सर्व इंद्रियाच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा पुढचा जो आहे तो त्याच्यामध्ये जो टप्पा कसा दिलेला आहे की जो कर्मच करत नाही आणि फक्त दंभ करतो. दंभ आहे फक्त, काय म्हणतो की आता मला कुठल्याही कर्माची गरज नाही, आता मी मुक्त झालेलो आहे आणि मध्ये मात्र चालू आहे चिंतन. पण जो खरा योगी आहे तो त्याचं काय लक्षण आहे ते ह्या 7व्या श्लोकामध्ये दिलेले आहे की या मनाच्या योगाने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, म्हणजे नियंत्रण हा विषय कसा आहे आणि ज्या ठिकाणी काहीच करायचं नाही फक्त साठवून ठेवणे हा विषय कसा आहे. नियंत्रण ठेवून जो आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून कर्मयोगाचं कार्य करतो, कर्मयोगाचं आचरण करतो, तो पुरुष श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या, एक इंद्रियावर मनाचं संयम आहे, एक नियंत्रण आहे, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट काय की इंद्रियाच्या माध्यमातून कर्मयोगाचं आचरण आहे. ह्या 2 गोष्टी ज्याला साध्य झाला तो श्रेष्ठ आहे. त्याच्या आधी दंभ काय हे सांगितलं आणि त्याच्यानंतर 7व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की मनाच्या योगाने इंद्रियाला वश करून अनासक्तपणे सर्व इंद्रियाच्या माध्यमातून जो कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ आहे. म्हणजे ही प्रक्रिया आता निसर्गामधली चालू आहे बरोबर. हे शब्द तन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 ज्या विषय आहेत ते मध्ये तुमच्या कारंड्यामध्ये असतातच, ते कधीही ते संपत नसतात. परंतु त्याच्यातून निघणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या चित्तावर उठवून त्या चित्तवृत्ती ज्या आहेत ह्या त्रिगुणात्मक पुढे अंतःकरणामध्ये कार्य करत असतात, तेही तुम्ही थांबवू शकत नाही. मग तुम्ही काय करू शकता तर हे 7व्या श्लोकात सांगितलेलं आहे. तुम्ही काय करू शकता तर ह्या इंद्रियांचं संयम ठेवून, ह्या इंद्रियांचं संयम ठेवून कर्मयोगाचं आचरण जर केलं अनासक्तपणे, कुठल्याही प्रकारचा निष्काम भाव ठेवून, कोणत्याही कामना न ठेवता जर कर्मयोगाचं जर आचरण केलं तर हे सगळं जे निर्माण झालं ना, सगळे अनेक प्रकारचे जे विषय निर्माण झाले, वृत्ती निर्माण झाल्या, अंतःकरणामध्ये संवेदना निर्माण झाल्या, त्रिगुणात्मक क्रीडा निर्माण झाल्या आणि या क्रीडेतून जर तुम्ही आचरणामध्ये त्या आणल्या की सत्वगुण प्रधान आहे, सत्वगुण प्रधानाच्या अनुसार तुमचं आचरण केलं, रजोगुण प्रधान आहे, रजोगुण प्रधानतेचं आचरण केलं, तमोगुण त्याच्या अनुसार संयम ठेवून जेव्हा अनासक्ती करतो त्यावेळेस त्याचं जे आचरण असतं की नाही त्या आचरणाला कर्मयोग असं म्हटलेलं आहे. त्याचा विस्तार पुढच्या श्लोकात आहे. पहिल्यांदा त्याचं स्वरूप सांगितलं की कर्मयोगाचं नेमकं स्वरूप काय आहे. नेमकं स्वरूप असं आहे की इंद्रियांना संयमाने वागवून त्याला मनाने त्याच्यावर एक संयम ठेवून आपण जर निष्काम भावनाने जर आपण कर्मयोगाचं जर आचरण केलं तर तो कर्मयोग सिद्ध होतो. आणि तो हा जो काही दांभिक माणसाचं जे वर्णन केलं आहे त्याच्यापेक्षा ही व्यक्ती ही श्रेष्ठ व्यक्ती ठरते. तर आता हे श्रेष्ठत्व कसं आहे तर याच्या पुढे 8वा आणि 9वा श्लोक आहे तो. तर 8व्या आणि 8व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की हे कसं करायचं कर्म. तर नियतम कुरु कर्मत्वम कर्मजाय ही अकर्मणः शरीरयात्रा अपि च तेन प्रसिद्धेत अकर्मणः. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण
कर्म न करण्याच्या अपेक्षेने कर्म करणे हे श्रेष्ठ आहे, हे आपण आता पाहिलं. तसेच कर्म न केल्यास तुझा शरीराचा निर्वाहसुद्धा सिद्ध होणार नाही. शरीराचा निर्वाह जो आहे ना तो कर्माने सिद्ध होतो. म्हणजे फक्त पैसे कमवून आणणे हा निर्वाह या अर्थाने नव्हे, त्या अर्थाने तर आहेच आहे. पण तुम्ही साधा श्वासोश्वास, अन्नपचन, हृदयस्पंदन आणि त्याच्याकरता लागणाऱ्या जे काही क्रिया असते ती क्रिया जर तुम्ही केलीच नाही तर तो निर्वाह होईल का शरीराचा? हा एक भाग आहे. शरीर निर्वाह हा एक विषय आहे. दुसरा विषय जो आहे तो शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, हा आदेश आहे त्याचा. तेव्हा आधीचा जो 7व्या श्लोकामध्ये त्यांनी जे सांगितलं ना की जो निष्काम भावनेने, निष्काम अनासक्त होऊन इंद्रियाच्या द्वारे कर्मयोगाचं आचरण कर, हे जे त्यांनी विधान केलं ना, हे विधान कसं करायचं ते पुढे सांगितलं आहे की हे शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर. तर हा विषय मोठा आहे. शास्त्रविहित कर्म म्हणजे काय की हे कर्म करताना शास्त्राला धरून, आता हे शास्त्र जे आहे हे शास्त्राची निर्मिती कशी झाली, त्याचा आधार काय आहे आणि त्याचा आधार घेऊन हे कर्तव्य कर्म कसं करायचं आहे हे आपल्याला विस्ताराने पाहणं आवश्यक आहे. कारण हा जो 8वा श्लोक आहे ना, ह्या 8व्या श्लोकामध्ये दिशा दिलेली आहे की तुला कर्म जर करायचं असेल तर कसं करायचं कर्म, तर शास्त्रविहित कर्म कर. शास्त्राचा जो आधार आहे ना तो आधार असा आहे की जी प्राकृतिक त्रिगुण तुम्हाला जे प्राप्त झालेले आहेत, ज्या वंशामध्ये, ज्या वर्णामध्ये, ज्या आश्रमामध्ये तुम्ही आहात, त्याच्या अनुसार तुम्हाला जे गुण प्राप्त झालेले आहेत त्याच्या अनुसार विहित कर्म तुम्हाला निश्चित केलेलं आहे आणि ते शास्त्र सांगतं. शास्त्राचे अनेक आधार आहेत बरं का. त्यामध्ये मागे मी बृहदारण्यकामध्ये जो शास्त्र हा जो शब्द आला त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, शास्त्र म्हणजे सत्य हा शब्द वापरला आणि त्या शास्त्राचं आचरण म्हणजे सत्याचं आचरण म्हणजे धर्म असं सांगितलं. हे मूलभूत गोष्ट सांगितली. मूल बीज काय असेल तर बीज जे आहे हे सत्य आहे. सत्याचं बीज काय आहे तर सत्तत्व आहे. सत्तत्वाचं बीज काय तर ब्रह्मतत्व आहे. आता हे तुम्हाला थोडंसं मुळातून घेऊन मी पुन्हा ह्या इथपर्यंत शास्त्र म्हणजे काय ते सांगता येईल की ब्रह्मतत्व म्हणजे परब्रह्म परमेश्वर निर्गुण निराकार तत्व आहे. या निर्गुण निराकार तत्वाचं स्वरूप काय असेल तर सच्चिदानंद स्वरूप आहे. हे आपण मागे उपनिषद पाहताना आपण त्याचं वर्णन पाहिलं. या सच्चिदानंद तत्वामध्ये सत्तत्व जे आहे ना हे सत्तत्व काय की ज्याचं सर्वत्र वास आहे, ज्याचं सर्वत्र अखंड अस्तित्व आहे त्याला सत्तत्व असं म्हटलेलं आहे. सत्तत्वाचा विस्तार कसा केला की ज्याची सत्ता सर्वत्र आहे ते सत्तत्व आहे, ज्याचं अखंड अस्तित्व आहे, ज्याचं अस्तित्व कधीही नष्ट होऊ शकत नाही ते सत्तत्व आहे. त्याला धरूनच सत्य आहे. सत्य हा शब्द काय की जे अखंड आहे त्याला सत्य असं म्हटलेलं आहे. ज्याचं अस्तित्व कधीही नष्ट होऊ शकत नाही तेच सत्य आहे आणि तोच आधार शास्त्राचा आहे. तर शास्त्र हा शब्द आला की त्या ठिकाणी सत्य हा शब्द धरावाच लागेल की असत्याला धरून शास्त्र होऊ शकत नाही. सत्यालाच धरून शास्त्र होऊ शकतं. तर असत्य कशाला म्हणायचं आणि सत्य कशाला म्हणायचं? असत्य जे आहे जो भासमान आहे, जे दिसायला नुसतं दृश्य आहे पण जे काही टिकत नाही, जे म्हणजे असल्यासारखं वाटतं पण जे असत नाही, केवळ दिसतं ते असत्तत्व आहे. सत्तत्व काय जे कदाचित दिसणार नाही पण जे अखंड आहे ते सत्तत्व आहे. आता ह्या सत्तत्वातूनच, ह्या चित्तत्वातून, ह्या आनंद तत्वातूनच त्रिगुणात्मक प्रकृतीचा उद्भव आहे. त्याचं मी उपनिषदाच्या वेळेस सांगितलं. ते थोडीशी पुनरावृत्ती करतो की महत्त्वाचा प्रवेश जेव्हा ह्या सच्चिदानंदात होतो तेव्हा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण निर्माण झाले की मी आहे याच्यामध्ये मी शब्द जेव्हा स्पर्श करतो सच्चिदानंदाला तेव्हा हे त्रिगुण निर्माण झाले. ज्यावेळेस जीव भाव आला त्यावेळेस जीवात्म्यामध्ये हे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आले. या त्रिगुणात्मक प्रकृतीची जेव्हा धारणा होते त्यावेळेस कुठल्या तरी गुणाचा आधिक्य होतं. मग तो सत्वगुण प्रधान असेल, रजोगुण प्रधान असेल किंवा तमोगुण प्रधान असेल. त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये ज्या गुणाचा आधिक्य आहे त्याच्या अनुसार विहित कर्म त्याला ठरवतं, त्याच्या अनुसार वर्ण आहे. तेव्हा वर्ण ही प्रकृतीचा आविष्कार आहे. वर्ण काय आहे तर ही प्रकृती आहे. ब्राह्मण ही प्रकृती आहे, क्षत्रिय ही प्रकृती आहे. ती प्रकृती तुम्हाला जन्मतः प्राप्त झालेली आहे
आणि तुम्हाला ह्या प्रकृतीच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. मुक्त होण्याकरता विहित कर्म आहे, मुक्त होण्याकरता शास्त्र आहे. तर तुम्हाला ही काय वास्तविकता आहे, काय सत्यस्थिती आहे, हे जर तुम्ही पाहिलं तर सत्य तर परमेश्वरच आहे. तसा पाहिला त्याच्याशिवाय दुसरं काही सत्य नाही आहे. पण तो कसा प्रगट झाला, आपल्यामध्ये कसा प्रगट झाला हे पाहणं आवश्यक आहे. आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त निर्गुण निराकार जरी असला तरी सगुण साकारामध्ये त्याची पुष्कळ भिन्नता आहे. प्रत्येक जीवात्म्यामध्ये तो भेदाने निर्माण झालेला आहे. त्यामध्ये भेद निर्माण झाला. तिथे अभेद्यता ही स्वरूपामध्ये आहे, पण विषमता भेद जो आहे हा त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये आला. तर कसा भेद तुमच्यामध्ये आला, कोणता गुण तुमच्यामध्ये आला, याचा अध्ययन जेव्हा तुम्ही करता तेव्हा शास्त्र निर्माण होतं. शास्त्राचा संबंध हा असा आचरणाशी येतो. हे सत्याचं आचरण, सदाचार जो आहे त्याला आपण धर्म असं म्हटलेलं आहे. हे जे धर्मतत्व आहे ना, हे धर्मतत्वच स्वधर्म आहे. आपल्याला जो गुण प्राप्त झाला त्या गुणाच्या अनुसार आपल्याला जे कर्म करायचं आहे ते शास्त्राने लिहून ठेवलेलं आहे. की तुम्ही अमुक सत्वगुण प्रधान ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला, तुम्हाला नित्य अध्ययन, नित्य अध्यापन आणि तुम्हाला शास्त्राचं अध्ययन करणं, वेदाचं अध्ययन करणं, वैराग्याने राहणं, कोरान्न भिक्षा मागून तुम्ही त्या ठिकाणी आपला निर्वाह करणं आणि समाजाची धारणा करून समाजाला तुम्ही ज्ञान देणं, हे ब्राह्मणाला पूर्ण हे सांगितलेले सगळे गुण, सगळ्या प्रकारचे विहित कर्म आहेत. त्या विहित कर्माच्या अनुसार त्याचं जर आचरण असेल तर ते शास्त्राच्या अनुसार आचरण होईल. आणि शास्त्राच्या अनुसार आचरण जे आहे तेच त्याचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य जर त्यांनी पार पाडलं निष्काम भावनेने तर तो कर्मयोग सिद्ध होतो. आणि असा कर्मयोग करणं श्रेष्ठ आहे. तो जर कर्मयोग कर्म सोडून तो जर तो निष्क्रिय राहिला तर त्याची अधोगतीच होणार. कारण निष्क्रिय तो राहिला की तो हळूहळू परधर्मात जातो. त्याचं जे प्रलोभन किंवा विक्षेप तयार होऊन त्याचं जे आहे विपरीत आकर्षण त्याचं निर्माण होतं. जोपर्यंत तो स्वधर्माचं कार्य करत असतो तोपर्यंत तो सहज स्थितीमध्ये येण्याची शक्यता आहे त्याची. तो त्यावेळेसच निरंकारी स्थितीमध्ये जाण्याची शक्यता आहे. तेव्हा शास्त्रविहित कर्तव्य कर्म करणे हे श्रेयस्कर आहे, हे श्रेष्ठ आहे. आणि असं केल्यावरच तुला तुझा शरीराचाही निर्वाह त्याच्यामध्येच आहे. आणि शरीराचा निर्वाह हे सांगत असताना शरीराचं केवळ स्वास्थ्य सांगितलं नाही तर शरीराची पावित्र्य पण सांगितलं आहे. आणि शरीर म्हणजे केवळ स्थूल शरीरच नव्हे, तर शरीर हा शब्द वापरत असताना स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही शरीर सांगितलेले आहेत. या तिन्ही शरीराचं पावित्र्य जर तुला टिकवायचं असेल ना तर तुला कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. आणि कसं कर्म करायचं, तर कर्म हे शास्त्राच्या अनुसार करायचं. शास्त्र म्हणजे काय ते आता आपण विस्ताराने पाहिलं. शास्त्राचा आधार जो आहे ना, हा शास्त्राचा आधारच परमेश्वर आहे. शास्त्राचा आधारच हे सत्तत्व आहे. शास्त्राचा आधारच जे आहे सत्य आहे, ही वास्तविकता आहे. ही वास्तविकता जी आहे ही त्रिगुणात्मक प्रकृतीची वास्तविकता आहे. आणि त्रिगुणात्मक प्रकृतीच्या वास्तविकतेमध्ये जे गुणाधिक्य आहे, जी वंशपरंपरेने मिळालेली पंचमहाभूतातली गोष्ट आहे, जी पूर्वजन्माच्या अनुसार तुमच्या सूक्ष्म आणि कारण्यामध्ये मिळालेली जी काही त्रिगुणात्मक प्रकृती तुम्हाला प्राप्त झालेली आहे, जी शब्द तन्मात्राच्या अनुसार तुमच्या इच्छेमध्ये जी व्यक्त झालेली आहे, अशी इच्छेमध्ये व्यक्त झालेली प्रकृती, अशी त्रिगुणामध्ये व्यक्त झालेली प्रकृती, अशी पंचमहाभूतामध्ये व्यक्त झालेली प्रकृती काय आहे, त्याची वास्तविकता काय आहे, आणि ती वास्तविकता गृहीत धरून विहित कर्म काय करायचं हे जर माणसाला एकदा निश्चित झालं की त्याला शास्त्राच्या अनुसार विहित कर्म काय करायचं हे अतिशय स्पष्ट होतं. आणि विहित कर्माच्या अनुसार त्याचं एकदा आचरण निश्चित झालं की तो श्रेयस्कर मार्ग त्याला, कल्याणाचा मार्ग त्याला आता अतिशय सुस्पष्ट होतो. तेव्हा या 8व्या श्लोकामध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या की शास्त्राच्या अनुसार तू कर्तव्य कर्म कर. कर्म न करणे हे केव्हाही ही निषिद्ध गोष्ट आहे. कर्म हे केलंच पाहिजे. आणि कर्म केल्याशिवाय तुझं अस्तित्व, तुझं शरीराचा निर्वाह हा टिकू शकणार नाही. अशा प्रकारे ह्या 8व्या श्लोकामध्ये त्यांनी संदेश दिल्यानंतर पुढे 9व्या श्लोकामध्ये त्यांनी ह्याच विषयाचा पुढचा भाग घेतला. आणि तो विषय जो आहे तो यज्ञाचा विषय आहे. तर यज्ञार्थार्थ कर्मणः अन्यत्र लोकः अयं कर्मबंधनः तदर्थम कर्मकौंतेय मुक्तसंगः समाचर. तेव्हा अर्जुना,
बंधनाच्या भयाने सुद्धा कर्माचा त्याग करणे योग्य नाही. कारण आता याचं कारण सांगितलं आहे. काय कारण आहे की यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त दुसऱ्या कर्मामध्ये गुंतलेला हा जो मनुष्याचा समुदाय आहे, तो मनुष्याचा समुदाय दुसऱ्या कर्माने परधर्माने कर्माने बांधला जातो. तेव्हा तू आसक्तीरहित होऊन यज्ञासाठी कर्तव्य कर्म कर. यज्ञाचं निमित्त केल्याशिवाय, यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय नेहमीच हा कर्मबंधनाने बद्ध होतो. तेव्हा आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे तू कर्तव्य कर्म कर, असे यज्ञाची संकल्पना इथे मांडली आहे. आणि पुढे ह्या 9व्या-10व्या श्लोकापासून पुढे त्यांनी यज्ञ नावाची काय संकल्पना आहे ही संकल्पना मांडली. ही प्रकृतीमध्ये विराट पुरुषाचा आपण जेव्हा विचार करू ना, त्यावेळेस यज्ञ नावाची जी संकल्पना आहे ती एकातून दुसरी गोष्ट ही निर्माण झालेली आहे. एका प्रक्रियेतून दुसरी प्रक्रिया निर्माण झालेली. तेव्हा मनुष्य जो आहे ना, हा त्या पूर्ण विराट पुरुषाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळे त्या विराट पुरुषामध्ये ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियेच्या अनुसार जर तू वागशील तर तुझी मुक्ती निश्चित आहे. तेव्हा यज्ञ नावाची जी संकल्पना काय आहे, तर यज्ञ ही संकल्पना त्यांनी 10व्या श्लोकात सुद्धा मांडलेली आहे. तर यज्ञ म्हणजे काय आहे, तर यज्ञ हे ज्या कर्मामध्ये आपण जो फलाचा त्याग करतो, यज्ञ ही भूमिकाच मुळातून त्यागाची भूमिका आहे. यज्ञ हे असं कर्म आहे की ज्या कर्मामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला जे व्यक्तिगत पातळीवर जे सुख उपभोग ह्याची जी प्राप्ती करण्याचा जो काही आसक्तीचा जो भाग आहे, जो इच्छेचा भाग आहे, सुखाच्या इच्छेचा जो भाग आहे, त्याचा जो त्याग आहे आणि विहित कर्म करण्याची जी कर्तव्य भावना आहे, या दोन्ही गोष्टींनी मिळून यज्ञ तयार होतो. आणि यज्ञामध्ये आपण हवन करतो. हवन हे त्यागाचं प्रतीक आहे. आणि जे निर्माण होतं ना, ते निर्माण होतं ते पूर्ण संबंध विराट पुरुषाच्या संबंध ह्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग होत असतो. ती जी क्रिया जी असते ना, क्रियेची प्रधानता किंवा कर्माची प्रधानता कशामध्ये आहे, तर कर्माची प्रधानता ह्या समाज पुरुषाची सेवा करण्यामध्ये. कुठलंही कर्म म्हणजे कर्माचा विषय जेव्हा जेव्हा आपण घेतो ना, ते कर्म जे आहे हे इतरांच्या कल्याणाकरता, इतरांच्या सेवेकरता, सर्व जीवभूत सर्वाच्या कल्याणाकरता ज्यावेळेस तुम्ही कर्म करता तेव्हाच तो यज्ञ होतो. कर्माचा उद्देशच असा आहे की ते कर्म हे आपल्या ऐश्वर्याकरता, आपल्या सुख उपभोगाकरता हे कर्म बंधनातच होऊ शकतं. निषिद्ध कर्माचं जर मूळ काय असेल, मग परधर्माचा विषय आणखीन पुढे विस्ताराने येतो किंवा दुसऱ्याचा जो वर्ण आहे, दुसऱ्याचा जे धर्म आहे, त्या धर्माचा तुम्ही स्वीकार करू नका, हा पुढचा विस्तार आहे. पहिल्यांदा परधर्माची मूळ जर व्याख्या काय असेल तर निषिद्ध कर्म हे परधर्म आहे. आणि निषिद्ध कर्म काय असेल, निषिद्ध कर्माचं मूळ काय आहे, तर कर्म जर तुम्ही तुमच्या उपभोगाकरता, तुमच्या स्वतःच्या ऐश्वर्याकरता, तुमच्या स्वतःच्या सुख लालसा पूर्ण करण्याकरता जर करत असाल तर तो परधर्म आहे. परधर्माचं म्हणजे आपण मूळ पाहिलं पाहिजे आपण, की मनुष्याचा देह प्राप्त झाला आणि मनुष्याचा देह प्राप्त होऊन तुम्ही जे काही कर्म करता ते कर्म जर तुम्ही स्वतःच्या सुखाकरता करत असाल तर ते निषिद्ध आहे. भगवंतांनी फार स्पष्ट केलं ते. ज्यावेळेस मनुष्य आपलं प्रत्येक कर्म हे समाजाच्या कल्याणाकरता, प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता, परमेश्वराच्या सेवेकरता असं जेव्हा करेल ना, तर तो स्वधर्म होईल. स्वधर्माचा हा आधार आहे बरं का, हे लक्षात घ्या. स्वधर्म म्हणजे केवळ एखाद्या ब्राह्मणाने केवळ ब्रह्मकर्म जर केलं तर तो स्वधर्म झाला इतकं मर्यादित अर्थ नव्हे. स्वधर्माचा किंवा कर्माचा जर काय उद्देश असेल तर कर्म नावाची गोष्ट अशी आहे की ती यज्ञक्रिया आहे, ती पूर्ण संबंध विराट पुरुषामध्ये होणारी क्रिया आहे. आणि त्या ठिकाणी त्यागाचंच प्रत्येक ठिकाणी प्रतीक आहे. त्याग जर झाला नसताना तर यज्ञच झाला नसता, आणि यज्ञ घडला नसता तर हे संबंध ब्रह्मांडाचं जे काही कार्य चालू आहे ना, हे कार्यच घडलं नसतं. हे जे सगळीकडे जे तुम्हाला संतुलन दिसतं ना, हे यज्ञकर्म आहे. तुम्ही बघा, बाहेर जर तुम्ही पाहिलं ना की जे काही पूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या काही क्रिया घडतात, हे ग्रह गोलक आहे, अंतरिक्षामध्ये सगळ्या घटना घडत असतात, की मेघ निर्माण होतात, पर्जन्य निर्माण होतो, पर्जन्यातून इथे भूमीवर पर्जन्य होतो, अन्न निर्माण होतं,
ह्या अन्नातून प्रजा निर्माण होते, प्रजेचं पुढे कर्म होतं. हे जे काय एक प्रचंड मोठं असं एक चक्र आहे सृष्टीचं. या सृष्टीच्या चक्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यागाशिवाय ती पुढचा टप्पा जात नाही. तसंच आपल्या शरीराकडे पहा, कळत नकळतपणे आपण त्याग करत असतो. कुठली गोष्ट आपण साठवून ठेवत नाही, साठवली की त्याचा नाश असतो. शरीरामध्ये तुम्ही विचार करा, शरीरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक क्रियेमध्ये यज्ञकर्म आहे. जसं ब्रह्मांडामधल्या प्रत्येक कर्म जे यज्ञकर्म आहे, शरीरामध्ये सुद्धा घडणारा प्रत्येक यज्ञकर्म आहे. की जी हात जे आहे ते अन्न जे खात नसतं, हाताने घास उचलला ना तर तो तोंडातच टाकतो. बरं जीभ तरी तोंड तरी ठेवतं का ते अन्न? तेही मध्ये स्वीकारतं. कुठली गोष्ट स्थिर आहे ती त्यागानेच घडत असते. आणि ते चक्र शरीराचं तुम्ही बघा, अगदी डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक ज्या शारीरिक प्रक्रिया आहेत ना, त्या ठिकाणी घेणं आणि देणं हा व्यवहार चालू आहे. कुठेही घेतलेली वस्तू ठेवली नाही, कुठेही संग्रह नाही. आणि संग्रह जर होत असेल आणि अनावश्यक जर वाढत असेल शरीरामधली गोष्ट, तर ती जी आहे ही त्याला व्याधी असं आपण म्हणतो. म्हणून घेणं आणि देणं ही प्रक्रिया जर सातत्याने चालू राहिली तर स्वास्थ्य उत्तम राहिलं. स्वास्थ्य उत्तम कशाला म्हणायचं? पवित्र झाली ती गोष्ट. जिथे पावित्र्य आहे ते स्वास्थ्य आहे. आणि ज्या ठिकाणी यज्ञकर्म आहे तिथे स्वास्थ्य आहे. म्हणून शरीराचाही तुम्ही जर अध्ययन केलं तर तिथे यज्ञ आहे, विराट पुरुषाचं अध्ययन केलं तर तिथे यज्ञ आहे. तेव्हा त्या विराटाच्या यज्ञामध्ये आपला यज्ञ जर सामावून घेतला तर कर्मयोग सिद्ध होईल. अशा प्रकारे इथे यज्ञाच्या निमित्ताने जर कर्मयोग तुमचा सिद्ध झाला आणि परधर्म जर तुम्ही टाळला, आसक्ती जर तुम्ही टाळली, तर यज्ञासाठी तुम्ही केलेलं कर्म जे आहे हा तो योग सिद्ध करण्याकरता उपयुक्त होईल. म्हणून यज्ञाची जी संकल्पना भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकापासून मांडायला सुरुवात केली आणि पुढे 9वा, 10वा, 11वा, 12वा असं पुढे त्यांनी ह्या यज्ञाच्या संकल्पनेवर त्यांनी विस्ताराने असं वर्णन केलं आहे. तेव्हा आपण ही यज्ञ संकल्पना आणि यज्ञाचा आणि कर्मयोगाचा अन्योन्य संबंध कसा आहे त्याचं विस्ताराने चिंतन आपण पुढच्या रविवारी करूया. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज.